फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल डेली सोल्यूशन। आज आपण पाहणार आहोत बालभारती इयत्ता 4चा 9वा पाठ ईदगाह स्वाध्याय। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। 9 ईदगाह स्वाध्याय। प्रश्न 1, एका वाक्यात उत्तरे लिहा। गावात कशाची गडबड चालली होती? गावात ईदगाहची गडबड चालली होती। मुलांचा आनंद का ओतू चालला होता? ईदगाहला जायचे म्हणून मुलांचा आनंद ओतू चालला होता। हमीदच्या घरी कोण कोण होते? अमितच्या घरी फक्त अमीना आजी होती। नमाज संपल्यावर लोक काय करतात? नमाज संपल्यावर लोक एकमेकांना मिठी मारून भेटतात। आमिनाने दिलेल्या पैशाचे हमीदने काय घेतले? आमिनाने दिलेल्या पैशाचे हमीदने एक चिमटा घेतला। थोडक्यात उत्तरे लिहा। ईदच्या दिवशी सकाळी कशी आहे? ईदच्या दिवशीची सकाळ रम्य व सुंदर आहे। झाडे हिरवीगार आहेत, शेतात पिके डोलत आहेत, आकाश लालेलाल झाले आहे, सूर्य सुंदर दिसतो आहे, जणू तो सर्वांना ईदच्या शुभेच्छा देत आहे। ईदगाहला जाण्याची गडबड सुरू आहे, मुलांना खूप आनंद झाला आहे। ईदच्या दिवशी मुलांचा आनंद कसा आहे? मुलांना ईदच्या दिवशी ईदगाहला जायची घाई झाली आहे, जो तो आपापल्या वडिलांबरोबर ईदगाहला चालला आहे। मुले कधी धावत धावत पुढे जायची, कधी झाडाखाली उभे राहून इतरांची वाट पाहायची। नमाजानंतर खेळणी घेण्यासाठी ते जाणार म्हणून मुले आनंदात आहेत। हमीद कोणत्या आनंदात होता? उत्तर, अब्बाजान पैसे कमवायला गेले आहेत, खूप पिशव्या भरून पैसे घेऊन ते परत येतील। अम्मीजान अल्लाच्या घरून आपल्यासाठी खूप छान छान गोष्टी आणायला गेली आहे, असा त्याचा विश्वास आहे, म्हणूनच हमीद आनंदात होता। ईदची प्रार्थना कशी चालते त्याचे वर्णन करा। उत्तर, चिंचेच्या गर्द सावलीत फरशीवर जाजम अंथरलेले होते, रोजे करणाऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, जो नंतर येतो तो मागे उभा राहतो। नमाज पढताना सर्व समान असतात, सगळे एकदम खाली वाकतात, गुडघे टेकतात, प्रार्थनाचे हे दृश्य छान दिसते। नमाज संपल्यावर एकमेकांना मिठी मारून भेटतात। ईदगाहजवळच्या मेळ्यात हमीदच्या मित्रांनी काय काय मौज केली? नमाज संपल्यावर मुले मेळ्याकडे धावली। मेळ्यात हत्ती, घोडे, उंट असलेली चक्रे होती। महमूद, मोहसिन, नूर आणि सम्मी हे हमीदचे मित्र चक्रावर बसले। नंतर सारे खेळण्याच्या दुकानाकडे गेले। महमूदने शिपाई घेतला तर मोहसिनने पानग्या खरेदी केल्या। नंतर ते मिठाईच्या दुकानापाशी आले। कुणी रेवड्या, कुणी गुलाबजामुन तर कुणी जिलेबी व करंजी घेऊन खात होते। अशी हमीदच्या मित्रांनी मौज केली। चिमट्याचे काय काय उपयोग होतात? फुलके तव्यावरून उतरवायला चिमटा वापरतात, विस्तवावर फुलके भाजायला चिमटा उपयोगी आहे। तसेच कोणी विस्तवातले निखारे मागायला आले तर चिमट्याने निखारे पटापटा उचलून देता येतात। हात भाजू नये म्हणून चिमट्याचा उपयोग केला जातो। हमीदने आणलेला चिमटा पाहून अमीना आजीला काय वाटले? उत्तर, हमीद जत्रेतून घरी आला तेव्हा अमीना आजीने त्याला कडेवर घेतले। त्याच्या हातातला चिमटा पाहून ती आधी दुःखी झाली। मेळ्यात न खाता न पिता याने चिमटा का आणला असे तिने विचारले। आजीचे हात स्वयंपाक करताना भाजू नये म्हणून हमीदने चिमटा आणला हे कळताच तिचा राग गेला, तिचे मन भरून आले, तिला रडू कोसळले।
पदर पसरून तिने हमीदला आशीर्वाद दिला. प्रश्न 3. गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा. जणू तो साऱ्या जगाला डॅश शुभेच्छा देत आहे. जणू तो साऱ्या जगाला ईदच्या शुभेच्छा देत आहे. हमीदचे आबा मागच्या वर्षी डॅश बळी गेले. हमीदचे आबा मागच्या वर्षी कॉलराला बळी गेले. हमीदच्या खिशात डॅश पैसे आहेत. हमीदच्या खिशात 3च पैसे आहेत. दुकानदाराने आधी चिमट्याची किंमत डॅश पैसे सांगितली. दुकानदाराने आधी चिमट्याची किंमत 6 पैसे सांगितली. प्रश्न 4. शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग करा. आनंद ओतू जाणे. रेवतीचा वर्गात पहिला नंबर आला तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आनंद ओतू गेला. धुडकावून लावणे. सुट्टीत बाहेरगावी जाण्याचा बेत वडिलांनी धुडकावून लावला. मन लालचावणे. दुकानातील सर्व मिठाई पाहून सायलीचे मन लालचावले. मनावर ताबा मिळवणे. दिवाळीत अगदी थोडा फराळ खाऊन राजूने मनावर ताबा मिळवला. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.